एकतर एमपीएससी, त्यामध्ये एमपीएससी मधलं गणित किचकटच किचकट. घाबरण्यासारखं काही नाही, अगोदर तुम्हाला कन्सेप्ट माहित असला पाहिजे. बघा काय म्हणते, एमपीएससी ग्रुप सी च्या 2024-25च्या प्रीच्या एक्झाम मधला एक क्वेश्चन आहे. बघा काय म्हणते, एक दुकानदार 2 मोबाईल विकते, कितीला? 36,36 प्रत्येकी विकते. म्हणजे विक्री किंमत सेम आहे. एवढं तर मला कळलं की एसपी ही दोघांची बी सेम आहे. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस, जे विक्री किंमत आहे दोघांची सारखी आहे. एका मोबाईलवर 20% काय होतो? नफा होतो. 20% नफा म्हणजे फायदा. तर मला सांगा 20%चं फ्रॅक्शन मला माहित आहे. 20%चं फ्रॅक्शन होते 1/5. मग हे म्हणाले 5 रुपयाची वस्तू आहे, नफा झालाय 1 रुपयाचा, 5 वर 1चा नफा, 6ला विकाले. ही खरेदी किंमत आहे, ही विक्री आहे. 5ची किंमत 6ला विकला, 1चा नफा झाला, बढिया. दुसऱ्या मोबाईलवर त्याला 20% तोटा झाला, एकावर तोटा झाला. म्हणजे 5चीच व्हॅल्यू आहे आणि याच्यातून 1चा तोटा म्हणजे -1, म्हणजे 5ची व्हॅल्यू 4ला विकायला. पण इथं 6ला विकायला, ते 4ला. प्रश्नात तर म्हणले सारखी किंमत आहे, दोघं सारख्या किमतीला विकले जातात, म्हणजे विक्री किंमत सेम आहे. मग याला सेम करून घ्या. सेम करण्यासाठी काय, याला जर मी 2 न गुणाकार केला, याला 3 न केला, याला केल्यावर याला बी करायला लागते, हे का नाही? म्हणजे 12 होईल आणि 12 सेम होतील. मग मला सांगा, हे होईल 5 दोन्ही 10. इथं लिहितो 5 दोन्ही 10 आणि हे किती? 6 दोन्ही 12 आणि हे सुद्धा किती? 5 त्रिक 15 आणि हे होतील 12. इथं झाली विक्री किंमत सेम, झाली सेलिंग प्राइस आणि हे झाली खरेदी किंमत, है ना, म्हणजे कॉस्ट प्राइस. हे बघा, आता इथं ओरिजिनल किंमत, हे 12 म्हणजे विक्री किंमत आहे आणि हे म्हणजे काय? तुमची खरेदी किंमत आहे. 12 24 रुपये तुम्हाला मिळाले 2 मोबाईल विकल्यावर. आणि त्याचे होते किती ओरिजिनल? 25 रुपये होते. एवढं तर कळालं की 2 काय 25 रुपयाची वस्तू 24ला विकली, म्हणजे घाटा तर झाला. नफेवाले तर गेले, हा नफा गेला, हा पण नफा गेला. दोघांपैकी एक उत्तर कन्फर्म आहे, 50-50. पण चला ऍक्च्युअल उत्तरावरच येऊ. आता हे काय म्हणाले, पण विक्री किंमत किती आहे म्हणते? 24 नाही म्हणते, 24 आहे म्हणते का? नाही. तर किती आहे? एकाची 36 आहे, तर दोघांचे किती? 72 होते. दोघांची होते 7,200. म्हणजे याच्या किती पट होते? याच्या होते 24 त्रिक 72, 300 पट होते. 24 त्रिक 72, 300 पट. तर हे सुद्धा 25 नसून याची खरेदी किंमत किती असेल? 300 रुपये. 25 त्रिक 75 असेल, हे 7,500 असेल खरेदी किंमत, बढिया. तर मग आता म्हणते याच्यावर कितीचा? 4%चा तोटा झालाय, म्हणजे कितीचा? 7,500चा 4% काढा. कसं काढणार आहे? 7,500चा आहे बघा, 7,500चा 4%. तर 2 शून्य कटले आणि याच्या 75च्या 4 पट होते 300. किती होते? 300. ऑप्शन नंबर 1 तुमच्या प्रश्नाचा अगदी बरोबर उत्तर आहे. तुम्हाला असा प्रश्न सोडवायचे असतील, कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.